नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। जसं की आपल्याला माहीत आहे, टी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपच्या तयारीसाठी आपण 20 घटकांवर आधारित व्हिडिओची एक सिरीज सुरू केलेली आहे। यापूर्वीच्या 12 घटकांवरील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। आज पाहणार आहोत गुणोत्तर व प्रमाण हा घटक, की ज्यावर पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप आणि सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। ह्या तीनच परीक्षा का घेतल्यात मी विशेष करून, कारण पोलीस भरती यातले जर प्रश्न पाहिले तर आहे तसे आत्ताच्या 7वी स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये आपल्याला दिसून येतात। म्हणजेच या तिन्ही परीक्षांचा पाया जो आहे तो सेम आहे, सेम प्रश्न प्रकार आहेत। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमधून आपली गुणोत्तर व प्रमाणची परिपूर्ण तयारी होणार आहे। चला पाहूयात एक झलक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते प्रश्न पाहणार आहोत। या पद्धतीचे प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रकारचे प्रश्न प्रकार यामध्ये कव्हर केलेले आहेत। गुणोत्तर व प्रमाण या घटकाची पूर्ण तयारी या 45 प्रश्नांमधून आपली होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे हे सर्व प्रश्न प्रकार आपल्याला अवगत होणार आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओज आणि पुढेही येणाऱ्या व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील एकाच ठिकाणी। हो, आपल्या प्रदीप रावसाहेब या चॅनलवर एकाच ठिकाणी आपली गणित विषयाची परिपूर्ण तयारी होणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया गुणोत्तर व प्रमाणला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे। जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती हे आपल्याला विचारलेलं आहे। सुरुवातीला गुणोत्तर म्हणजे काय हे समजून घ्या। गुणोत्तर म्हणजेच भागाकाराने केलेली दोन राशींची तुलना असते। इथे राजू आणि रोहितच्या उंचीची तुलना केलेली आहे। राजू आणि रोहित या दोघांच्या उंचींची तुलना करून ते गुणोत्तर आलेलं आहे 4:3, म्हणजे 4/3। कुणाचं कुणाशी हे खूप महत्त्वाची गोष्ट असते यामध्ये। यात दिलेलं आहे ते म्हणजे रोहितची उंची 1.2 मीटर आहे, रोहित आहे 1.2 आणि राजूची उंची किती हे विचारलेलं आहे। ही दोन गुणोत्तर जर समान असतील आणि त्यातली एक जर राशी आपल्याला माहीत नसेल तर तिरकस गुणाकार करून आपण ती काढू शकतो। x गुणिले 3 ते x गुणिले 3 बरोबर होणार आहेत 1.2 गुणिले 4, 1.2 गुणिले 4। हे 3 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत। इथे बारचोक होतात 48, म्हणजेच हे झाले 4.8 भागिले 3 आणि हा भागाकार येणार आहे 16×48 म्हणजेच 1.6 मीटर। जी असणार आहे राजूची उंची 1.6 मीटर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। रुपये 72ला 4/5 या प्रमाणामध्ये विभागा। आता 4/5 या प्रमाणामध्ये आपल्याला 72 रुपयांना विभागायचं आहे। 4/5 या प्रमाणात विभागायचं म्हणजेच 5 + 4 एकूण त्याचे 9 भाग करायचे आहेत। या 72चे 9 भाग करायचे आणि एकीकडे झाले पाहिजे 4 भाग आणि दुसरीकडे झाले पाहिजे 5 भाग। तर 4 आणि 5 ला जर समान संख्येने आपण गुणलं तर ती समानपट आपण जर x मानली तर हे होणार आहे 1/4x आणि दुसरा भाग जो असणार आहे तो होणार आहे 5x। आपल्याला विभागायचे आहेत 72, म्हणजे 4x + 5x बरोबर होणार आहेत 72, म्हणजेच 5 आणि 4 झाले 9x बरोबर झाले 72। 9 गुणिले आहेत जाऊन भागिले होतील आणि 9×8 72, x ची किंमत आली 8। आता त्या दोन भागांची किंमत काय येईल ते काढायची। पहिली म्हणजे आहे 4x आणि दुसरी आहे 5x। x ची किंमत काढली आपण 8, म्हणजेच हे होतील 4 गुणिले 8 म्हणजे झाले 32 आणि हे होणार आहेत 5 गुणिले 8 म्हणजे झाले 40, म्हणजेच 32 आणि 40 हे त्याचे दोन भाग असणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3। 25 ते 45 ची गुणोत्तर काय हे विचारलेलं आहे। गुणोत्तर म्हणजेच भागाकाराने तुलना 25 भागिले 45 करायचं आहे। कुणाचे कुणाशी 25 ते 45 चे म्हणजेच 25 भागिले 45। याला जर समान संख्येने भाग दिला तर 5 × 5 = 25 आणि 5 × 9 होतात 45। 5/9 म्हणजेच हे गुणोत्तर झालं 5/9, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील। सोप्या प्रश्नांनी सुरुवात झाली आहे, हळूहळू काठिण्य पातळी वाढत जाणार आहे
आणि 45व्या प्रश्नापर्यंत आपण एकदम प्रो लेवलचे प्रश्न पाहणार आहोत. शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओमध्ये टिकून राहायचे, सगळेच्या सगळे प्रश्न सोडवायचेत. पुढचा प्रश्न आला की व्हिडिओ पॉज करा, आधी स्वतः सोडवून पहा आणि त्यानंतर लगेचच आपला प्रश्न व्हेरीफाय करा. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती हे विचारलेलं आहे. सुरुवातीला आहेत मुली, यात क्रम फार महत्त्वाचा असतो आणि मग आहेत मुले. मुली आणि मुले यांचं गुणोत्तर सांगितलंय 4:5 आहे आणि यात संख्या दिलेली आहे ती म्हणजे मुलींची संख्या आहे 76, तर मुलांची संख्या किती हे आपल्याला विचारलेलं आहे. दोन गुणोत्तर आपल्याला समान मिळाली, तिरकस गुणाकार करूया. x गुणिले 4 बरोबर 76 गुणिले 5. इथे 4 गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 4 एके 4, 4 19 76, म्हणजेच x बरोबर आला 19 5 95. म्हणजेच x ची किंमत 95. x म्हणजेच आहे मुलांची संख्या, मुले असणार आहेत 95, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. एक कायम लक्षात राहू द्या, आता x ला जो गुणिले असतो तो या गुणाकाराला नंतर जाऊन भागिले होत असतो. त्यामुळे इथून पुढे उदाहरणं सोडवत असताना x ची किंमत काढत असताना मी काय करणार, हा गुणाकार लिहिणार आणि x ला गुणाकारात जो जोडीदार होता तो डायरेक्ट मी भागिले लिहिणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. राजेश व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून राजेशचे वय 32 वर्ष आहे, तर मोहनचे वय किती? हा साधा सोपा प्रश्न आहे. राजेश आणि मोहन, पूर्ण नावं न लिहिता मी इनिशियल्स लिहितो. क्रम महत्त्वाचा आहे. राजेश मोहन 4:7 म्हणजे 4:7 आणि यामध्ये दिले आपल्याला राजेशचं वय 32 वर्ष आहे, तर मोहनचं वय किती हे काढायला सांगितलेलं आहे. आता इथं दोन समान गुणोत्तर मिळाली. x ची किंमत काढताना x बरोबर येणार आहे 32 गुणिले 7 आणि भागिले 4. हे 4 ह्या x ला गुणिले होते ते भागिले झाले. 4 एके 4, 4 8 32 आणि 8 7 झालेले आहे 56. म्हणजेच x म्हणजे मोहनचं वय जे आहे ते आहे 56 वर्ष, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. एका भांड्यात 112 लिटर दूध आहे, त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13:3 होईल. तर पहा, टोटल आहे 112 लिटर दूध आहे आणि त्यातून काही दूध काढायचे आणि त्यात पाणी टाकायचे आणि मग पाणी आणि दूध आणि पाणी यांचं प्रमाण 13:3 झालं पाहिजे. म्हणजेच काय करायचं आपल्याला, या 112ला 13:3 या प्रमाणात विभागायचं आहे. 13 आणि 3 म्हणजे याचे 16 भाग करायचे, पण इथे समानपट जर आपण x मानली तर हे होणार आहे 13x अधिक 3x बरोबर आहेत 112. 13 आणि 3 झाले 16x बरोबर झाले 112. म्हणजेच x ची किंमत येणार आहे 16 7 112. x ची किंमत आलेली आहे 7. म्हणजेच पाणी जे आहे आपलं ते 3 भाग म्हणजेच 3x होतं. पाणी किती व्हायला पाहिजे, त्यामध्ये 3x व्हायला पाहिजे. म्हणजेच 3 गुणिले 7 बरोबर 21 लिटर त्यामध्ये पाणी यायला पाहिजे. म्हणजेच 112 मधून 21 लिटर दूध काढून घेतलं आणि 21 लिटर पाणी टाकलं की दूध आणि पाणी यांचं प्रमाण 13:3 होणार आहे. उत्तर असणार आहे 21 लिटर, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. दोन संख्यांचे गुणोत्तर 1:3 आहे. जर पहिल्या संख्येत 5 मिळवले व दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले तर नवीन गुणोत्तर 2:5 होते, तर दुसरी संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, दोन संख्यांचं गुणोत्तर जे आहे ते 1:3 आहे. यात समानपट जर आपण x मानली तर त्या संख्या होतील x आणि 3x. आता आपल्याला सांगितलेली कंडिशन काय आहे, तर ह्या x आणि 3x मध्ये काय करायचं आहे, पहिल्या संख्येत 5 मिळवले, पहिल्यामध्ये 5 मिळवले आणि दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले, यातून 4 वजा केले, तर यांचं जे गुणोत्तर आहे ते 2:5 होणार आहे हे सांगितले. मग आता हे सोडवताना 5 ने या x अधिक 5 ला गुणणार आहोत आणि हे 3x वजा 4 त्या 2 ला गुणिले होतील. 5 ने याला गुणल्यानंतर 5 गुणिले x झाले 5x अधिक 5 5 25. 5 ने गुणायचे म्हणजे दोघांनाही गुणायचं आहे, या 2 ने गुणायचे म्हणजे दोघांनाही गुणायचे.
बेत्रिक 6x होणार आहेत वजा बेचोक 8 होणार आहेत. आता इथे हे 5x तिकडे जाऊन वजा होतील, 8 इकडे येऊन अधिक होतील, म्हणजेच हे होणार आहेत 8 अधिक 25 बरोबर 6x वजा 5x, म्हणजेच 25 आणि 8 झाले 33 बरोबर x येणार आहे. x ची किंमत आली 33. आपल्याला विचारले दुसरी संख्या कोणती. दुसरी संख्या आहे 3x, म्हणजेच 3x बरोबर येणार आहे 3 गुणिले 33, 33 त्रिक होतात 99, म्हणजेच दुसरी संख्या जी आहे ती असणार आहे 99. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. जर 2x = 3y = 4z असेल तर x y z बरोबर किती हे विचारलेलं आहे. पाहिजे हे 2x बरोबर 3y बरोबर 4z आहेत. आता या सगळ्यांना बरोबर जर आपण k मानलं तर काय होणार आहे. 2x = k म्हणजे x येणार आहेत k/2, y येणार आहेत k/3. कसे काय 3y बरोबर पण k आहेत, हे 3y ला गुणिले तिकडे जाऊन k ला भागिले होणार आहेत, आणि z बरोबर येणार आहेत k/4. k गुणिले होते जाऊन भागिले झाले. आता आपण x y z काढू शकतो. ते येणार आहेत k/2 k/3 k/4. यातला k सगळीकडे कॉमन आहे, तो कॅन्सल होईल, म्हणजेच हे होणार आहेत 1/2 1/3 1/4. आता अपूर्णांकामध्ये तर पर्याय नाहीये, मग काय करायचंय. या सगळ्यांना काहीतरी समान संख्येने आपल्याला गुणावं लागेल आणि यांना पूर्णांकामध्ये आणावं लागेल. 2 3 4 तिघांच्याही पाड्यात येणारी संख्या आहे 12. तर याला जर 12 ने गुणलं आपण तर काय होणार आहे. 12 ने गुणल्यानंतर बेसख 12 होतील, कारण हे 1/2 याला गुणिले 12 झाले बेसख 12 होतील, 3 चौक 12 होतील, आणि इथे होणार आहे 4 त्रिक 12, म्हणजे 6 4 3 हे असणार आहे x y z यांचं गुणोत्तर. 6 4 3 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. कधीही असं दिलं आणि त्यांचं गुणोत्तर विचारलं तर ते आपण या पद्धतीने शोधू शकतो. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 2 घनाच्या घनफळाचे गुणोत्तर 27/125 आहे तर त्याच्या बाजूचे गुणोत्तर किती असेल हे विचारलेलं आहे. घनफळाचं गुणोत्तर आहे 27/125. घनाचं घनफळ बरोबर असतो बाजूचा घन. बाजूचा घन, मग हे कोणाचे घन आहेत आपल्याला कारण काढायचं आहे बाजूचं गुणोत्तर. तर 27 जो आहे तो आहे 3चा घन, 125 आहे तो 5चा घन. तर हे घनफळ झालं. मग यावरून बाजूंचं जे गुणोत्तर आहे ते येणार आहे 3/5. 3/5 म्हणजेच ते येणार आहे 3/5. बाजूंचं गुणोत्तर 3/5. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांची 5 6 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची नाणी किती आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. नाणी कितीचे आहेत. रुपये 1चं आहे, रुपये 50 पैसे म्हणजे 0.5 रुपयांचं पण आहे, आणि 25 पैसे म्हणजे रुपये 0.25चं पण आहे. यांचं गुणोत्तर 5 6 8 आहे. 5 6 8 आहे. यात जर समपट आपण x मानली तर ही नाणी किती होणार आहेत. ही नाणी होतील 5x, त्यानंतर 6x आणि 8x एवढी नाणी होणार आहेत. तर नाण्यांची ही झाली संख्या, त्यानंतर ही झालं मूल्य. तर 5x नाणी 1 रुपयाची म्हणजे रुपये झाले 5x, अधिक 6x नाणी 50 पैशाची म्हणजे रुपये होणार आहेत निम्मे म्हणजेच 3x, प्लस 8x नाणी 25 पैशाची म्हणजे रुपये होणार आहेत 2x. गुणाकार केला 8x गुणिले 0.25 म्हणजेच भागिले 4 होणार आहेत ते. आणि ही जी रक्कम आहे ही रक्कम आपल्याला सांगितलेली आहे ती आहे 420 रुपये. आता हे सोडवताना 5 आणि 3 8 आणि 2 10x बरोबर आले 420, म्हणजेच x बरोबर येणार आहे 10 तिकडे जाऊन भागिले x ची किंमत आलेली आहे 42. आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर 50 पैशाची नाणी किती आहेत. 50 पैशांची नाणी आहेत 6x, म्हणजेच आपल्याला 6x ची किंमत काढायची आहे.
6 गुणिले x म्हणजे 6 गुणिले x ची किंमत आलेली आहे 42. इथे होणार 6 दुने 12, 6 24 आणि 1 25. 252 नाणी असणार आहेत 50 पैशांची, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 7,000 रुपये चौघांमध्ये 2 3 4 5 प्रमाणे वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती राहील हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, टोटल रक्कम 7,000 आहे आणि ती वाटायची आहे 2 3 4 5 या प्रमाणात. एक्स जर आपण समानपट मांडली तर पहिल्याला मिळतील 2x, दुसऱ्याला मिळतील 3x, तिसऱ्याला मिळतील 4x आणि चौथ्याला मिळतील 5x आणि या सगळ्यांची टोटल झाली पाहिजे 7,000 रुपये वाटायचे आहेत आपल्याला. तर इथं 5 आणि 4 9 3 12 2 14x बरोबर झाले 7,000. x बरोबर 14 जाऊन भागिले होतील 14 पंचे 70, 14 0 0 14 0 0. x ची किंमत आली 500. आपल्याला विचारले पहिल्या व्यक्तीचा वाटा किती. तर यातला जो पहिला व्यक्ती आहे त्याचा वाटा आहे 2x, म्हणजेच 2x बरोबर येणार आहेत 500 गुणिले 2 म्हणजेच 1,000 रुपये पहिल्या व्यक्तीला मिळणार आहेत, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. 50 सेकंद आणि 5 मिनिटे यांचे गुणोत्तर किती विचारलेलं आहे. हे आहेत 50 सेकंद आणि 5 मिनिटे यांचं गुणोत्तर विचारले. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, गुणोत्तर काढत असताना दोन्ही ज्या राशी आहेत त्यांची गुणोत्तर सारखीच असली पाहिजे. हे 50 सेकंद याचे सेकंद 50च राहतील. 5 मिनिटांचे आपल्याला सेकंद करावे लागतील, त्याच्याशिवाय आपण गुणोत्तर काढू शकत नाही. 5 मिनिटांचे सेकंद होणार आहेत 6 पंचे 30 म्हणजे 300 सेकंद झाले. 0 0 गेले, 5 1 5 5 30, 1/6 म्हणजेच ते गुणोत्तर असणार आहे 1/6, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल हे आपल्याला विचारले. समजून घ्या, टप्प्याटप्प्याने सोडूया. टोटल दूध आहे 60 लिटर आणि त्यामध्ये दूध आणि पाणी, पहा हे दूध का दूध और पाणी का पाणी, या दूध आणि पाण्याचं प्रमाण आहे 3:1. तर पहिल्यांदा दूध आणि पाणी किती हे काढून घेऊ. समपट जर आपण x मानली तर हे होतील 3x अधिक x बरोबर 60 लिटर आहेत, म्हणजेच 4x बरोबर आहेत 60, म्हणजे x बरोबर आले किती 15 चोक 60, x आला 15. म्हणजे दूध जे आहे ते 3x, 15 त्रिक 45 लिटर दूध आहे आणि पाणी जे आहे ते 15 लिटर आहे सुरुवातीला. आता पुढे काय करायचं आहे पहा, हे आहे दूध आणि हे आहे पाणी. आता हे दूध जे आलं ते 45 लिटर आहे आणि पाणी जे आहे ते 15 लिटर आहे. आता पुढची कंडिशन काय सांगितली आपल्याला की ते प्रमाण 2:1 करण्यासाठी हे प्रमाण करायचं आहे आपल्याला 2:1. हे प्रमाण झालं पाहिजे. किती लिटर पाणी मिसळावे लागेल, पाण्यामध्ये किती पाणी टाकावं लागेल अजून, तेव्हा हे प्रमाण 2:1 होणार आहे. आता इथे तिरकस गुणाकार करणार, 1 गुणिले 45 झाले 45 बरोबर 2 ने 15 अधिक वायला गुंताना 15 झाले 30 प्लस हे झाले 2y. आता 30 इकडे जाऊन वजा होतील, 45 वजा 30 झाले 15 बरोबर झाले 2y. म्हणजेच y ची किंमत जी आहे हे 2 याला भागिले होतील, 15 भागिले 2 म्हणजेच झाले 7.5. म्हणजेच 15 मध्ये 7.5 मिळवावे लागतील, म्हणजेच 7.5 लिटर पाणी अजून त्यात वाढवावं लागेल, म्हणजे दूध आणि पाणी यांचं प्रमाण 2:1 होणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे हे विचारले आणि हे गुणोत्तर दिलेली आहेत. हे आहेत 2/3, त्यानंतर आहेत 5/7, 5/7 म्हणजे 5/7, 17/21 म्हणजे 17/21 आणि 11/4 म्हणजे 11/4. आता यातलं आपल्याला सर्वात लहान गुणोत्तर काढायचं आहे, म्हणजेच थोडक्यात यातला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. तर यामध्ये अपूर्णांक जर पाहिले तर हा जो अपूर्णांक आहे हा अंशाधिक आहे
म्हणजे हा सगळ्यात मोठा असणार आहे, म्हणजे हा कॉम्पिटिशनमधून बाहेर झालेला आहे, कारण तो अंशाधिक आहे, पूर्णांकापेक्षाही मोठा आहे. तो तिघांमधूनच आपल्याला ठरवायचं आहे. ते ठरवत असताना याच्या अंशांना 2 शून्य द्या आणि छेदाने भागा असं केलं तरी चालेल, किंवा या सगळ्यांचा छेद 21 होऊ शकतो. हे आता आपल्याला इथं दिसतंय. तर इथं 3 7 21 होतील, म्हणजे अंशाला पण 7 ने गुणणार. 7 त्रिक 21 म्हणजे अंशाला पण 3 ने गुणणार. म्हणजे हे होणार आहे 14/21, हे होतील 15/21 आणि हे आहेत 17/21. आता यातलं सगळ्यात लहान कोण आहे? 14/21 सगळ्यात लहान आहे. तो कुणापासून तयार झाला? तो 2/3 पासून तयार झाला. 2/3 म्हणजेच कोणतं गुणोत्तर आहे? 2/3 हे गुणोत्तर आहे. सर्वात लहान गुणोत्तर आलेलं आहे 2/3. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते, तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. टोटल आधी आपल्याला दिलेले जे गुणोत्तर आहे ते म्हणजे तांबे आणि जस्त यांचं गुणोत्तर आहे 13:7. यात जर समानपट x मानली तर हे झाले 13x आणि जस्त झालं 7x. आणि आपल्याला काय करायचं आहे? 700 ग्रॅमच्या पितळ्याच्या भांड्यामध्ये जस्त किती प्रमाणामध्ये असेल हे विचारलेलं आहे. हे म्हणजे टोटल आहे हे 700 ग्रॅम. 13 आणि 7 झाले 20x बरोबर झाले 700. x बरोबर 700ला हे 20 जाऊन भागिले होतील, म्हणजे 20 त्रिक 60 आणि 20 5 100. x ची व्हॅल्यू आलेली आहे 35. आपल्याला विचारले जस्त किती असेल? जस्त किती आहे? 7, म्हणजेच 7x एवढं जस्त आहे. जस्त आहे 7x म्हणजे 7 गुणिले 35. 7 गुणिले 35 केल्यानंतर येतात 7 5 35, 7 त्रिक 21 आणि 3 24. 245 ग्रॅम एवढं जस्त असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. 55 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 8:3 आहे, तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल? मग अशी जो प्रश्न पाहिला त्यात पाणी वाढवायचं होतं, आता इथे दूध वाढवायचं आहे. तर टोटल जे दूध आहे सुरुवातीला ते आहे 55 लिटर, आणि त्यात दूध आणि पाणी यांचं जे गुणोत्तर आहे ते आहे 8:3. इथं समानपट जर x मानली तर हे होतील 8x अधिक 3x बरोबर आहेत हे 55. 8 आणि 3 11x बरोबर झाले 55. x बरोबर आलेला आहे 5. म्हणजेच जे दूध आहे ते असणार आहे 8 पंचे 40 लिटर आणि पाणी जे आहे ते असणार आहे 5 त्रिक 15 लिटर. तर दूध आणि पाणी कळालं आपल्याला किती आहे, आणि इकडे आता आपल्याला तेच मांडायचे, दूध आणि हे आहे पाणी. दूध आहे 40, पाणी आहे 15. 40 15. आता पुढे काय सांगितलंय आपल्याला की यात किती लिटर दूध टाकावे, यात दूध वाढवायचं आहे. किती लिटर दूध टाकावं म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल. गुणोत्तर 4:1 झालं पाहिजे. तिरकस गुणाकार केला तर हे झाले 40 अधिक y बरोबर 15 चोक होणार आहेत 60. y बरोबर 40 तिकडे जाऊन वजा 60 वजा 40 झाले 20. म्हणजेच दूध किती वाढवावं लागेल? 20 लिटर वाढवावं लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला 7वी स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये असेच्या असे दिसतील. आता जी परीक्षा होणार आहे 7वी स्कॉलरशिपची, त्यामध्ये सुद्धा याच टाईपचे सगळे प्रश्न आलेले दिसणार आहेत. आणि हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला पूर्वी आलेले आहेत. आणि TET परीक्षा देखील परीक्षा परिषदच घेते, त्यांचा देखील अभ्यासक्रम जो आहे TETचा तो देखील हाच आहे. म्हणून मी हे 3 परीक्षा निवडल्या की ज्याच्यामध्ये हे घटक कॉमन येतात. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. 2 संख्यांची बेरीज 85 आहे व त्यांची वजाबाकी 15 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. जेव्हा कधी 2 संख्यांची बेरीज आणि 2 संख्यांची वजाबाकी दिलेली असेल तेव्हासाठी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा की त्यातली जी मोठी संख्या आहे ती जर मिळवायची असेल तर ती बेरीज आणि वजाबाकी आहे या दोघांची बेरीज करायची आहे, आणि त्याला 2 ने भागलं की आपल्याला मोठी संख्या मिळते. म्हणजेच इथं 85 अधिक 15 करा आणि त्याला 2 ने भागा. 85 आणि 15 होतात 100 भागिले 2, म्हणजे मोठी संख्या आली 50.
आणि जर त्यातली लहान संख्या आपल्याला मिळवायची असेल तर काय करायचं, ती बेरीज आणि वजाबाकी जी आहे यांच्यातला जो फरक आहे या फरकाला 2ने भागायचा आहे. यातला फरक किती येईल, 85 वजा 15, 85 वजा 15 भागिले 2 म्हणजेच हे 70 भागिले 2 म्हणजेच हे आलेले आहेत 35. म्हणजे मोठी संख्या आली 50, लहान संख्या आली 35. आपल्याला विचारले त्या संख्यांचे गुणोत्तर किती. गुणोत्तर म्हणजेच 50 भागिले 35 करणार आहोत. 50 भागिले 35 केले तर 5 10 50 आणि 5 7 35 म्हणजेच हे गुणोत्तर आलं 10-7. तर 10-7 असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. कधी लक्षात असू द्या, दोन संख्यांची बेरीज दिली आणि दोन संख्यांची वजाबाकी दिली तर ती बेरीज आणि वजाबाकी यांच्या बेरजेला 2ने भागले की आपल्याला मोठी संख्या मिळते आणि त्यांच्यामधल्या फरकाला म्हणजे 85 वजा 15 या फरकाला 2ने भागले की आपल्याला लहान संख्या मिळत असते. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. 15 लिटर मिश्रणामध्ये 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. चला टप्प्याटप्प्याने सोडूया. 15 लिटरमध्ये 40% अल्कोहोल आहे, म्हणजे अल्कोहोल किती आहे ते आधी काढून घेऊ. 0 0 गेले, 15 चोक झाले, 60/10 म्हणजेच 6 लिटर आहे त्यामध्ये अल्कोहोल. 6 लिटर झालं अल्कोहोल. अल्कोहोल 6 असेल तर पाणी किती असणार आहे त्यामध्ये. टोटल 15 लिटर आहे, 6 लिटर अल्कोहोल म्हणजे पाणी त्यामध्ये असणार आहे 9 लिटर. आता 6 लिटर अल्कोहोल आहे आणि 9 लिटर पाणी आहे. आता पुढे यामध्ये काय मॉडिफिकेशन करायचे पहा. पुढे करायचे हे अल्कोहोल आणि पाणी यांचं गुणोत्तर आपण आता परत घेऊया. तर अल्कोहोल जे आहे ते 6, पाणी आहे ते 9 आहे. आणि पुढे काय सांगितलंय आपल्याला की यामध्ये किती लिटर पाणी टाकले असता. यामध्ये पाणी वाढवायचे, जर पाणी यामध्ये किती टाकावं म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 25 होईल. अल्कोहोलचं प्रमाण झालं पाहिजे 25. अल्कोहोल 25 झालं तर पाणी किती झालेलं असणार आहे, तेव्हा पाणी झालेलं असणार आहे 75. 25% अधिक 75% म्हणजे 100% ते मिश्रण होणार आहे. आता हे आपण सोडूया. तर हे 6/9 अधिक x आहेत. 6/9 अधिक x बरोबर इकडे काय होणार आहे, 25 एके 25 आणि 25 त्रिक 75, 1/3. तिरकस गुणाकार करूया. 6 त्रिक झाले 18 बरोबर 9 अधिक x. 9 इकडे येऊन वजा होतील म्हणजे x बरोबर 18 वजा 9 झाले 9. म्हणजेच त्यामध्ये काय करावं लागणार आहे, 9 लिटर पाणी अजून वाढवावं लागणार आहे आणि ते झाल्यानंतर अल्कोहोलचं प्रमाण 25% खाली येणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. दोन संख्यांची बेरीज 96 वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती. आत्ताचा असा प्रश्न सोडवला. चला पटपट सोडवा तुम्ही, मी पण लगेच सोडवतो. तर यामध्ये मोठी संख्या असणार आहे 96 अधिक 24 भागिले 2 म्हणजेच 120 भागिले 2 म्हणजेच ती आली 60. आणि लहान संख्या असणार आहे 96 वजा 24 भागिले 2 म्हणजेच 2 आणि हे 72 भागिले 2 म्हणजेच ती असणार आहे 36. दोन संख्या मिळाल्या 60 आणि 36. त्यांचं गुणोत्तर काढूया. 60/36 बरोबर 12×5 60 आणि 12×3 36. 5/3 म्हणजेच ते गुणोत्तर आलं 5/3 जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं असणार आहे योग्य उत्तर. एकदा आपल्याला त्यातलं बेसिक कळलं की एकदम झटपट ते प्रश्न सोडवता येतात. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. एका त्रिकोणाच्या बाजू 3/4/5 या प्रमाणात आहेत. त्याच्या लहान दोन बाजूंची बेरीज 21 सेमी असल्यास मोठ्या बाजूची लांबी किती सेमी असेल असं विचारलेलं आहे. त्रिकोणाच्या बाजू ज्या आहेत त्या 3/4/5 प्रमाणात आहेत. समानपट जर आपण x मानली तर बाजूंची लांबी होईल 3x 4x आणि 5x. आता दिलेली माहिती अशी आहे की त्याच्या लहान दोन बाजूंची बेरीज 21 सेंटीमीटर येते. या लहान दोन बाजू ज्या आहेत यांची बेरीज येते 21 म्हणजे 3x अधिक 4x. 3x अधिक 4x बरोबर आहे 21. 7x बरोबर झाले 21. x बरोबर आला 7×21. x ची किंमत आली 3. आपल्याला विचारले मोठ्या बाजूची लांबी किती सेंटीमीटर असेल. मोठी बाजू किती असणार आहे, ती असणार आहे 5x म्हणजेच 5 गुणिले 3 बरोबर होणार आहे 15 सेंटीमीटर ही असणार आहे
मोठ्या बाजूची लांबी जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5 9 4 2 असेल तर C चे उत्पन्न किती हे आपल्याला विचारलेलं आहे. ABC आणि D यांचं गुणोत्तर जे आहे उत्पन्नाचं 5 9 4 2 आहे. आता इथे समानपट जर x मानली आपण तर a चं उत्पन्न होणार आहे 5x, b चं होणार आहे 9x, c चं होणार आहे 4x आणि d चं होणार आहे 2x. आणि यांची बेरीज जी आहे ती आपल्याला मिळवायची आहे 48,000. तर 48,000 ही बेरीज आहे का त्यांची? नाही, ते मासिक सरासरी उत्पन्न आहे. म्हणजे या सगळ्यांची बेरीज काय येणार? सरासरी गुणिले किती संख्या आहेत? हे 4 जण आहेत, त्याला 4 ने गुणणार आहोत आपण. यांची बेरीज येईल 9 5 14 4 18 2 20x बरोबर. हा गुणाकार करत बसू नका, त्याला असंच ठेवा. हे 48,000 गुणिले 4 आणि हे 20 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन ते होणार आहेत भागिले. 0 0 गेले, बे के बे, बे दुने 4 झाले. म्हणजेच इथे हे होणार आहेत 48 दुने 96, 9,600 ही आलेली आहे x ची किंमत. तर आपल्याला विचारलेलं काय आहे? C चे उत्पन्न किती? C जो आहे तो 4 भाग आहे, 4 भाग आणि समानपट x म्हणजे 4x एवढं C चं उत्पन्न असणार आहे. म्हणजे C चं उत्पन्न बरोबर 4x म्हणजे 4 गुणिले 9,600. 4 गुणिले 9,600 केल्यावर येणार आहेत 38,400. जे C चं उत्पन्न आलं 38,400 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे, तर संजयचे वजन किती? नेहमी बेरीज देतात, या ठिकाणी फरक दिलेला आहे, एवढाच फरक आहे. हा संजय आणि हा विवेक यांचं जे गुणोत्तर आहे ते 7:5 आहे. समानपट x मानली तर हे झाले 7x आणि विवेक झाला 5x. यांच्यातला फरक म्हणजेच वजाबाकी जी आहे ती 32 दिली आहे. 7तनं 5 गेले, राहिले 2x बरोबर झाले 32. म्हणजेच x बरोबर येणार आहे 216 32. x ची किंमत आली 16. आपल्याला काय विचारलेलं आहे? संजयचे वजन किती? संजयचे वजन 7 भाग आहे, 7x एवढं संजयचं वजन असणार आहे. 7x म्हणजे 7 गुणिले हे 16, 16 7 होतात 112 किलोचा आहे संजय, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणात किती टक्के पाणी असेल हे विचारलेलं आहे. तर पहा, यामध्ये पाणी किती असेल हे विचारलेलं आहे. तर हे पाणी किती मिसळणार आहोत आपण? 3 लिटर. म्हणजे त्या मिश्रणामध्ये पाणी जे आहे ते 3 लिटर होणार आहे. आणि ते मिश्रण जे आहे त्यामध्ये पहिल्यांदा काय आहे? दूध आहे आणि नंतर प्लस पाणी मिळवलेलं आहे. दूध किती आहे? पहिलं 5 लिटर दूध आहे आणि नंतर 3 लिटर पाणी मिळवलंय. म्हणजे एकूण मिश्रण जे आहे ते 5 अधिक 3 8 लिटरचं मिश्रण आहे आणि त्यामध्ये 3 लिटर पाणी आहे. आणि इथे विचारलंय आपल्याला तर पाण्याचं शेकडा प्रमाण किती? 8 मध्ये 3 लिटर तर 100ला किती? 3/8 गुणिले 100. 8 एके 8, 8 12.5 होतात 100 आणि 12.5 गुणिले 3 म्हणजे होतात 36 37.5% इतकं पाणी असणार आहे त्या मिश्रणात, जे आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर असून त्याची रुंदी 400 मीटर आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काय हे विचारलेलं आहे. लांबी जी आहे ती दिली आहे 1.2 किलोमीटर आणि रुंदी मीटरमध्ये दिली म्हणजे याचे मीटर करावे लागणार. 1.2 किलोमीटरचे मीटर होणार आहेत 1200 मीटर. रुंदी आपल्याला दिली आहे 400 मीटर. आपल्याला विचारले लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर काय? तर हे आहेत 1200 आणि रुंदी जी आहे ती आहे 400. तर 2 0 गेले आणि हे झाले 4 त्रिक 12 4 एके 4 301 म्हणजे 3:1 हे असणार आहे लांबीचं रुंदीशी गुणोत्तर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25.
एका मिश्रणात वाईन आणि पाणी 5:1 या गुणोत्तरात आहेत. 5 लिटर पाणी घातल्यावर वाईन व पाण्याचे गुणोत्तर 5:2 होते. मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पायामध्ये आहे वाईन आणि दुसरं आहे पाणी, यांचं गुणोत्तर आहे 5:1. समानपट x असेल तर हे झाले 5x आणि पाणी झालं x. आता यात पुढे काय केलेलं आहे पहा, हे वाईन आणि पाणी यांचं गुणोत्तर म्हणजेच इथं अमाऊंट जे आहे आता ती आहे 5x आहे आणि ही x आहे. यामध्ये 5 लिटर पाणी घातलं, पाणी वाढवलं, यामध्ये वाईनमध्ये पाणी वाढवलं, त्यामुळं काय झालं, वाईन व पाण्याचे गुणोत्तर 5:2 झालेलं आहे. तर पुढे विचारलेली गोष्ट पुढे पाहू. आधी x ची किंमत शोधू. आता इथे 10x बरोबर होणार आहेत हे 5x अधिक 5 होणार आहेत 25. 5x इकडे वजा होतील आणि हे होतील 5x बरोबर 25, जे x ची किंमत आलेली आहे 5. म्हणजे सुरुवातीला पाणी 5 लिटर होतं आणि पण विचारलंय आपल्याला मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती आहे. तर वाईनचं प्रमाण जे आहे ते 5x आहे, त्यात काही बदल झालेला नाही. 5x म्हणजेच किती, 5 × 5 बरोबर 25 लिटर एवढं त्यामध्ये वाईनचं प्रमाण असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. जर जारमध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणात 28 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी आहे. x लिटर दूध आणि x लिटर पाणी मिसळून मिश्रण तयार केले जाते. जर नवीन मिश्रणाचे 40% 20 लिटर असेल तर x चे मूल्य शोधा हे आपल्याला विचारले. सगळं दूध आणि पाणीच मिळवलं जातंय. तर पहा इथे हे आहे दूध आणि हे आहे पाणी. दूध किती आहे, 28 लिटर दूध आहे, पाणी आहे 8 लिटर. तर यामध्ये काय केलंय, x लिटर दूध मिळवलंय आणि पाणी पण x लिटर मिळवलंय आणि हे मिळवून नंतर जे नवीन मिश्रण तयार झालेलं आहे ते नवीन मिश्रणाचे 40% 20 लिटर आहेत. ओके, जे नवीन मिश्रण आहे त्याचे 40% म्हणजे 20 लिटर आहेत. मग नवीन मिश्रण जे आहे ते टोटल किती असेल, ते टोटल असणार आहे 100%. मग 100% म्हणजे आपण y मानू जरा वेळासाठी. तर इथं काय होणार आहे, तिरकस गुणाकार होईल कारण हे त्रैराशिक तयार झाले. y बरोबर येणार आहेत 20 × 100 भागिले 40. म्हणजेच इथे होणार आहेत हे 20 × 20 20 × 40 आणि 50 100 म्हणजे y झाला 50 लिटर. म्हणजे जे टोटल मिश्रण तयार होईल ते 50 लिटर असणार आहे. कसं काढलं, तर नवीन मिश्रणाचे 40% 20 लिटर आहेत, 40% 20 लिटर आहेत म्हणजे टोटल मिश्रण 100% जे आहे ते किती आलं, 50 लिटर आलेलं आहे. म्हणजे हे दूध आणि पाणी हे x मिळवून म्हणजे 28 अधिक x अधिक 8 अधिक x बरोबर हे जे मिश्रण आहे हे टोटल 50 लिटर आहे. इथे 28 आणि 8 होणार आहे 36 अधिक x अधिक x 2x बरोबर हे 50. 2x बरोबर 50 वजा 36 झाले 14. x बरोबर आलेला आहे 7. आपल्याला तेच विचारलंय, x चं मूल्य शोधा. x बरोबर असणार आहे 7 लिटर, जो आहे पर्याय क्रमांक 1. भारी होता ना प्रश्न. चॅलेंजिंग प्रश्न सोडवायला नक्कीच मज्जा येते, जिथं डोक्याचा कस लागतो आणि बुद्धीला थोडासा ताण द्यावा लागतो. चला असेच प्रश्न आहेत पुढे अजून. गुणोत्तर प्रमाण एकदम क्लिअर होऊन जाणार आहे आज आपलं. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:20 आहे, तर शेकडा नफा किती हे विचारलेलं आहे. ही खरेदी आणि ही आहे विक्री, यांचं गुणोत्तर आहे 20:23. समानपट x मानली तर खरेदी झाली 20x आणि विक्री झाली 23x. तर खरेदी 20x आहे, विक्री 23x आहे, म्हणजे जो नफा आहे तो किती येणार आहे, 23 वजा 20 म्हणजे 3x आला नफा. आपल्याला काढायचा आहे शेकडा नफा, म्हणजे नफा % काढायचा आहे. तो काढत असताना काय करतो, नफा भागिले खरेदी म्हणजेच 3x भागिले 20x गुणिले 100 करत असतो. x गेले 20 × 20 20 5 100 राहिले 5 3 15% नफा झालेला असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे.
मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती हे विचारलेलं आहे. मुली आणि मुले यांचं दिलेलं आहे गुणोत्तर 4:5. हे 4:5 आहे आणि हेच बरोबर यामध्ये एक संख्या दिली मुली 76 आहेत. या मुली ज्या आहेत त्या 76 आहेत तर मुले किती काढायची आहेत. तशी तोंडी काढता येतील. 4 गुणिले 19 76 होतात, जे 5 गुणिले 19 95 होणार आहेत. असं काढले तरी चालतं, तसं नाही काढलं आणि तिरकस गुणाकार करून काढलं तरी देखील चालणार आहे. म्हणजेच x बरोबर येणार 76 गुणिले 5 आणि xचा जो गुणिले येतो इकडे येऊन भागिले 4 एके 4, 4 19 76 आणि 19 5 होणार आहेत 95. 95 काय आहे, मुलांची संख्या आहे. मुले किती, 95 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे, तर त्या वर्गात किती मुली आहेत हे विचारलेलं आहे. मुलींची संख्या शोधायची आहे. मुलींची संख्या आपण मानूया x. आता यामध्ये काय सांगितलंय, वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष आहे. 15.5 सरासरी आणि अशी किती मुलं आहेत 30. म्हणजे यांची बेरीज झाली सरासरी गुणिले मुलांची संख्या प्लस आता मुलींचं पाहूया. मुलींचं काय आहे, सरासरी वय 16.5 x आहे, 16.5 आहे आणि मुलींची संख्या x आहे म्हणजे त्याची बेरीज 16.5 गुणिले x एवढी येणार आहे. आणि एकूण वर्गाची जी सरासरी आहे ती 16 वर्ष आहे आणि वर्गाची एकूण संख्या किती होणार आहे, 30 मुले अधिक x मुली, 30 अधिक x याने गुणणार. चला समीकरण मिळालं. मुलांची बेरीज अधिक मुलींची बेरीज बरोबर टोटल वर्गाची बेरीज असं हे मानले आपण. 15.5 गुणिले 30 केल्यानंतर येतात 465 प्लस हे आहेत 16.5x बरोबर होणार आहेत 16 48 त्यावर 1 0 अधिक हे झाले 16x. आता इथं 465 तिकडे जाऊन वजा होतील, 16x इकडे येऊन वजा होतील. 16.5x मधनं 16x गेले म्हणजे राहणार आहेत 0.5x बरोबर 480 मधून 465 गेल्यानंतर राहणार आहेत 15. आता काय करणार, 0.5 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत म्हणजे x बरोबर 15 भागिले 0.5 म्हणजेच हे 150 भागिले 5 होतील. म्हणजेच हे होणार आहेत 5 15 5 0 0. x ची किंमत आली 30. x काय होता, मुलींची संख्या होता, जो असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहे. हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी लिटरमध्ये त्यात वाढवावे लागेल हे विचारलेलं आहे. टोटल 80 लिटर आहे सुरुवातीचं आणि त्यात दूध आणि पाणी जे आहे, दूध आणि पाणी हे आहे 7:3 प्रमाणामध्ये. समानपट x मानली तर हे झालं दूध 7x अधिक पाणी 3x बरोबर आहेत 80. म्हणजेच हे झाले 10x बरोबर 80. x बरोबर आलेला आहे 8. x जर 8 आला तर 8 7 56 लिटर दूध आहे आणि पाणी 8 त्रिक 24 लिटर आहे. आता नवीन मांडणी करायची आपल्याला. हे दूध आणि हे आहे पाणी. यामध्ये काही 56/24 येणार आहेत. हे 56 आणि हे आहे 24. हे मिश्रण जे आहे याचं प्रमाण झालं पाहिजे 2:1. 2:1 झालं पाहिजे. आपल्याला काय मिळवायचं आहे, किती पाणी त्यात वाढवावं लागेल. पाणी किती वाढवावं लागेल, y लिटर पाणी वाढवावं लागेल असं मानूया. तिरकस गुणाकार केला तर हे 56 एके झाले 56 बरोबर 24 दुने झाले 48 अधिक 2 गुणिले y झाले 2y. हे 48 इकडे येऊन वजा होतील म्हणजेच 56 वजा 48 झाले 8 बरोबर 2y. म्हणजेच y ची किंमत येणार आहे 2×8. 4 लिटर पाणी त्यामध्ये वाढवावं लागणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. राम व श्याम यांनी आपले भांडवल 2:3 वर्षाच्या मुदतीत गुंतवले होते. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:2 आहे, तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. राम आणि श्याम यांचं गुणोत्तर आहे. तर भांडवल, नफा आणि मुदत यामध्ये एक लक्षात ठेवा, भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर बरोबर असतं
नफ्याचं गुणोत्तर हे नेहमी लक्षात ठेवा. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर असतं नफ्याचं गुणोत्तर. आपल्याला भांडवलाचं गुणोत्तर काढायचं आहे, तर हे भांडवलाचं गुणोत्तर मी तर भांड असंच ठेवतो. मुदतीचं गुणोत्तर किती आहे, तर ते आहे 2-3 वर्षाच्या मुदतीस, म्हणजे 2/3 आहे. बरोबर. नफ्याचे गुणोत्तर किती आहे, ते आहे 3/2 आहे. आता हे 2/3 तिकडे जाऊन खाली डोकं वर पाय होणार आहेत, म्हणजेच भांडवलाचं जे गुणोत्तर आहे ते काढत असताना येणार आहे हे 3/2 होते, आणि हे 2/3 तिकडे जाऊन पुन्हा 3/2 होणार आहेत. 3×9 आणि 2×4, 9/4 म्हणजे 9/4 हे असणार आहे त्यांचं भांडवलाचं गुणोत्तर, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. रुपेश, दिनेश आणि महेश यांचे सरासरी वजन 15 किलो आणि त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. तर रुपेश, दिनेश, महेश, रुपेश, दिनेश, महेश, रुपेश, दिनेश, महेश दोन्हीकडे क्रम सारखा आहे. यांचं वजन किती विचारलेलं आहे. यांचं वजनाचं गुणोत्तर 2:3:4 आहे. समानपट x असेल तर हे झाले 2x अधिक 3x अधिक हे 4x. बरोबर. सरासरी वजन 15 किलो आहे, म्हणजे बेरीज किती येणार, 15 15 15 15 त्रिक 45 ही आली बेरीज. इथे 4 आणि 3 7 आणि 2 9x बरोबर आलेले आहेत 45, म्हणजे x बरोबर आला 9×5 45, x5 आलेला आहे. आता तिघांची वजनं काढूया. पहिल्याचं आहे 2x म्हणजे 5 दुने झाले 10, त्यानंतर 3x म्हणजे 3×5 झाले 15, आणि नंतर आहे 4x म्हणजे 4×5 झाला 20. 10 15 20 हे असणार आहे त्यांचं वजन, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5/6 आहे. मुले आणि मुली यांचं गुणोत्तर जे आहे ते आहे 5/6. पुढे सांगितले जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल, मुले जर 30 असतील तर मुलींची संख्या काढा. मुलींची संख्या काढा. 5ला कितीने गुणल्यावर 30 होतात, 5 30 होतात, म्हणजे 6ला पण 6नेच गुणायचं आहे. 6 6 होणार आहे 36. असं सुद्धा सोडवलं तरी देखील चालतं, किंवा इथे तिरकस गुणाकार करून सोडवा तरी देखील चालेल. 6 6 36 ही आली मुलींची संख्या, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. 3 संख्यांचे गुणोत्तर 3/4/7 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 296 आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. 3/4/7 आहे यांचं गुणोत्तर. समानपट जर x मानली तर त्या संख्या होतील 3x 4x आणि 7x होणार आहेत. पुढे आपल्याला सांगितले त्यांच्या वर्गांची बेरीज 296 आहे. यांच्या वर्गांची बेरीज 3x चा वर्ग होतो 9x स्क्वेअर, 4x चा 16x स्क्वेअर, 7x चा 49x स्क्वेअर इज इक्वल टू बेरीज आहे 296. यांची जर बेरीज केली तर 16 आणि 9 25 आणि 49 होतात 74x स्क्वेअर इज इक्वल टू 296. इथे x स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची, म्हणजे 74 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत आणि 74 चौक होतात 296. x स्क्वेअर बरोबर आला 4, म्हणजेच x ची व्हॅल्यू आलेली आहे 2. x जर 2 आला, आपल्याला विचारले त्यातील मोठी संख्या कोणती. मोठी संख्या आहे 7x. 7x म्हणजे 7 गुणिले 2 ती संख्या होणार आहे 14, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. 9,800 रुपये चौघांमध्ये 2/3/4/5 वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती असेल. हे आहेत 2/3/4/5. समानपट x मानली तर हे झाले 2x अधिक 3x अधिक हे 4x अधिक हे 5x बरोबर आहेत 9,800. एवढे वाटायचे. 5 आणि 4 9 3 12 9 14x बरोबर झाले 9,800. त्यानंतर x बरोबर होणार आहे 14 जाऊन भागिले 14 7 98 0 आणि 0. x ची किंमत आली 700. आपल्याला विचारले पहिल्या व्यक्तीचा वाटा, तो असणार आहे 2x. 2x म्हणजेच हे 700 गुणिले 2 म्हणजेच तो त्याचा वाटा असणार आहे 1400चा, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. A:B च्या पगाराचे गुणोत्तर 2:3 व खर्चाचे गुणोत्तर 2:5 आहे.
जर प्रत्येकाची 400 रुपये बचत असेल तर एचा पगार किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर एक गोष्ट साधी लक्षात घेऊया, इथं पगार, खर्च आणि बचत यांच्यातलं रिलेशन जे आहे, तर पगार इथं आता बचत दोघांची समान आहे, तर पगार वजा बचत बरोबर त्यांचा आहे खर्च. हे उलट पण होतं, पगार वजा खर्च बरोबर बचत पण होते, म्हणजेच पगार वजा बचत बरोबर खर्च असतो. आता पहा, पगाराचं गुणोत्तर आहे 2:3. ए आणि बीचं पगाराचं गुणोत्तर आहे 2:3. समानपट x असेल तर ते होईल 2x आणि 3x पगार होईल त्यांचा. वजा बचत, दोघांची बचत 400 रुपये आहे, बरोबर आहे त्यांचा खर्च. खर्चाचं गुणोत्तर जे आहे ते आहे 2:5 इथे मिळालं आपल्याला. आता हे सोडूया. 5ने याला गुणणार आहोत, 2ने याला गुणणार आहोत. 5ने गुणल्यावर 5 दुने 10x वजा 5 चोक 20 आणि त्यावर हे 2 शून्य बरोबर हे 32 6x वजा 400 होणार आहेत ते 800. आता इथे हे 6x इकडे येऊन वजा होतील, 10 मधून 6 गेले म्हणजे राहिले 4x बरोबर हे 2000 तिकडे जाऊन प्लस होतील आणि 2000 मधून 800 गेले की राहिले 1200. म्हणजे x ची किंमत येणार आहे 4 त्रिक 12 400. x मिळाला आपल्याला 300. आपल्याला विचारले काय, a चा पगार किती. a चा पगार जो आहे तो आहे 2x. a चा पगार जो आहे तो 2x आहे, म्हणजेच 2 गुणिले x ची किंमत आली आहे 300, म्हणजेच 300 दुने 600 एवढा असणार आहे a चा पगार जो आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. 12y 27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत, तर y बरोबर किती हे विचारलेलं आहे. जेव्हा तिन्ही प्रमाणात असतील गुणोत्तरात तेव्हा काय असतं, 12/y बरोबर येणार आहेत y/27. तिन्ही प्रमाणात असतील तर मग आता इथे काय होणार, y चा स्क्वेअर बरोबर 12 गुणिले 27 येणार आहेत. y स्क्वेअर बरोबर 12 गुणिले 27, म्हणजेच y स्क्वेअर बरोबर 12 गुणिले 27 जर केले तर ते येतात 324. 324 कुणाचा वर्ग आहे, तर y स्क्वेअर इज इक्वल टू 18चा वर्ग, म्हणजेच y ची किंमत जी आहे ती असणार आहे 18, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. एका बाटलीत 250 मिली दूध असते, तर 3.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील. 3.5 लिटर 3.5 लिटर याचे मिलीलिटर करावे लागतील, ते होतील 3500 मिली. आणि हे 3500 मिली प्रत्येकी 250 ml च्या बॉटलमध्ये भरायचे. त्याला 250 ने भागूया, 0 गेले, 25 एके 25 आणि 25 चौक 100, म्हणजे किती 14 बाटल्या लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. 50 पैसे व 1 रुपयाची नाणी प्रत्येकी 3/2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयांमध्ये 50 पैशांची किती नाणी येतील हे विचारलेलं आहे. पहा, 50 पैसे म्हणजे 0.5 रुपये झाले आणि 1 रुपया हा झाला 1 रुपया. यांची नाणी जी आहे 3/2 या प्रमाणात घेतलेली आहे. 3/2 समानपट x असेल तर ही नाणी असतील 3x आणि ही नाणी असणार आहेत 2x. आता 3x नाणी 50 पैशाची म्हणजे याचे रुपये किती झाले, याचे रुपये झाले 1.5x रुपये, निम्मे 3च्या निम्मे, प्लस 2x नाणी 1 रुपयाची म्हणजे हे 2x रुपये झाले आणि याची टोटल रक्कम आपल्याला सांगितलेली आहे 140 रुपये. हे असे आहेत 140, 2x म्हणजे हे 3.5x इज इक्वल टू झाले 140. हे 3.5 गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होतील आणि इथे हा जर पॉईंट काढला तर 140 वर 1/0/35 होणार आहे. तर 35 दुने 70 दुने 140 म्हणजे 35 चोक 140 00. x ची किंमत आलेली आहे 40. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, 50 पैशांची किती नाणी येतील. 50 पैशांची 3x नाणी आहेत. 50 पैशांची 3x नाणी म्हणजे 3 गुणिले x ची किंमत आपली आलेली आहे 40, म्हणजे 40 त्रिक 120 नाणी असणार आहेत 50 पैशांची, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती हे विचारलेलं आहे.
एक तर आहेत मेंढपाळ आणि त्यानंतर आहेत मेंढ्या. आता एक महत्त्वाची गोष्ट, मेंढपाळ आणि मेंढ्या, मेंढपाळ आणि मेंढ्या यांचं गुणोत्तर एकाच 4 आहे. म्हणजे मेंढपाळ जर x असतील तर मेंढ्या आहेत 4x. आता यांची एकूण संख्या किती असणार आहे? x अधिक 4x म्हणजे एकूण संख्या जी आहे ती आहे 5x. ठीक आहे. आता ही x आणि 4x बरोबर 5x ही त्यांची संख्या पण आहे आणि त्यांच्या डोक्यांची पण संख्या आहे. कारण जेवढी आहेत मेंढपाळ आणि मेंढ्या यांना एक एकच डोके असतात. पुढे जे आहे पायांच्या संख्येबद्दल भाष्य झालेलं आहे. त्यामुळे पायांचा विचार करूया. पाय किती होतील? मेंढपाळांना असतात 2 पाय आणि 2 गुणिले x मेंढपाळ म्हणजे यांचे पाय झाले 2x. मेंढ्यांचे पाय किती होणार आहेत? 4 पाय असतात म्हणजे 4 गुणिले 4x म्हणजे 16x पाय झाले. मग 16x अधिक 2x म्हणजे यांचे पाय झाले 18x एकूण. आता आपल्याला या दोघांमधलं रिलेशन सांगितलेलं आहे. तर काय सांगितलंय? पायांची संख्या म्हणजे जी आहे 18x ही काय आहे? डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा. डोक्यांची संख्या आहे टोटल 5x. 5xच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. -10 करायचे. म्हणजेच हे 18x बरोबर 5 चोक हे झाले 20x -10. आता हे 18 तिकडे जाऊन वजा होतील आणि 10 इकडे जाऊन अधिक होतील. 20 मधून 18 गेले म्हणजेच 2x बरोबर आले 10. 2x बरोबर 10 म्हणजे x बरोबर किती आला? 2×5 = 10. x ची व्हॅल्यू आलेली आहे 5. आपल्याला विचारले मेंढपाळांची संख्या किती? मेंढपाळांची संख्या आहे x, त्याची व्हॅल्यू आली 5 म्हणजे मेंढपाळांची संख्या असणार आहे 5, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. मजेशीर प्रश्न होता, मजा आली सोडवायला. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. 2 संख्या 2:5 या प्रमाणात आहेत. जर प्रत्येक संख्या 8 ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते तर त्या संख्या कोणत्या हे विचारलेलं आहे. 2:5 म्हणजे त्या संख्या 2x आणि 5x. आता मी डायरेक्ट समपट मानून कामाला लागलेलो आहे. जर प्रत्येक संख्या 8 ने वाढवली, ही पण 8 ने वाढवली, ही पण 8 ने वाढवली तर गुणोत्तर 1:2 होतं. आता इथे तिरकस गुणाकार करावा लागेल. म्हणजेच इथं होणार आहेत 2×2 4x अधिक 8×2 16 बरोबर 1 ने याला गुणल्यानंतर हे 5x अधिक 8 होतील. इथे हे 4x तिकडे जाऊन वजा आणि 8 इकडे येऊन वजा. 16तून 8 गेले राहिले 8 आणि 5x मधून 4x गेलो राहिले x. x ची किंमत आली 8. आपल्याला विचारले त्या संख्या कोणत्या? तर त्या संख्या 2x आणि 5x. 2x आणि 5x आहेत. कितीने गुणायचे? 8 ने गुणायचे म्हणजे 8×2 16 आणि 8×5 40. 16 आणि 40 हे असणार आहेत त्या संख्या. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. 10 सेंटीमीटरचे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर काढा. हे 10 सेंटीमीटरचं आपल्याला 2 मीटरशी दोघांचं एकक सारखं पाहिजे गुणोत्तर काढायला. हे सेंटीमीटर आहेत, मीटरचे पण करावे लागतील. सेंटीमीटर 2 मीटर म्हणजेच 200 सेंटीमीटर. हे 0 0 गेले. 1/20 म्हणजेच 1/20 हे असणारे गुणोत्तर जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. एचं बीशी गुणोत्तर 4:6 आहे. B:C 18:5 आहे. तर A:B:C बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे सोडवत असताना पहा 2 प्रकारे सोडवता येतं. त्यातला सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो. A:B आणि हा B:C असं आहे आणि यातून आपल्याला A:B:C काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला या Bला जर आपण कॉमन करून घेतला तर आपण डायरेक्ट A:B:C गुणोत्तर लिहू शकतो. इथं पहा, इथं A/B जो आहे तो आहे 4/6 म्हणजे 4/6 आहे आणि B/C जो आहे तो आहे 18/5 आहे. तर इथे या Bला जर समान करायचे, B इथे 18 आहे तर या Bला आपण 18 करू शकतो का? हो करू शकतो. कसं करणार? या दोघांनाही अंश आणि छेदाला आपण 3 ने गुणूया. म्हणजे हे झाले 4×3 12 आणि 6×3 झाले 18. आता आपण A:B:C हे गुणोत्तर मांडू शकतो का?
तर बी इथे पण आहे 18 आणि बी इथे पण आहे 18, बी झाला 18. आता ए किती आहे त्यावेळेस 12 आहे आणि सी किती आहे त्यावेळेस 5 आहे, म्हणजे 12, 18, 5 हे असणार आहे त्याचं उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. a/7 = b/9 = c/11. तर a:b:c बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर a/7 बरोबर b/9 बरोबर c/11 बरोबर आपण k फॉर कॉन्स्टंट मानूया. म्हणजे a बरोबर काय होणार 7 × k 7k, b येणार आहे 9k आणि c येणार आहे 11k. c बरोबर येणार आहे 11k. आता a:b:c मांडायला हरकत नाही, ते म्हणजेच असतील 7k = 9k = 11k. हे सगळे के उडून जातील आणि राहिलं काय 7:9:11. 7 9 11 जो आहे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे त्याचं योग्य उत्तर. आता जाणार आहोत आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक घटकाची परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलवर करून घेतली जाणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये देखील नक्की सांगा. जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे आणि तो आहे प्रश्न क्रमांक 45. 25 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे. तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल हे विचारलेलं आहे. तर बा 25 लिटर टोटल द्रावण आहे आणि त्यामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 4:1 आहे. समानपट जर x मानली तर हे 4x + x बरोबर 25 लिटर सुरुवातीचं द्रावण आहे. म्हणजे हे 5x बरोबर झाले 25 आणि x बरोबर आलेला आहे 5. म्हणजे सुरुवातीचं दूध जे आहे ते 5 चोक 20 लिटर असणार आहे आणि पाणी 5 एके 5 लिटर असणार आहे. आता काय करायचंय, आता यामध्ये करायचंय मिक्सिंग. दूध आणि हे आहे पाणी. दूध सुरुवातीचं 20 आणि पाणी आहे 5. आता म्हटले काय, यात किती लिटर दूध टाकावे, दूध किती लिटर वाढवावं म्हणजे दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल. म्हणजे 24/5 हे झालं पाहिजे यांचं गुणोत्तर. तर इथे 5 छेदामध्ये 5 5 आहेत म्हणजे कट होणार आहेत का, हे 5 भागिले आहे तिकडे जाऊन वर गुणिले होतील आणि 5 5 कट होतील. म्हणजेच राहिले काय 20 + y बरोबर आले 24. 20 जाऊन तिकडे वजा होतील, y बरोबर 24 - 20 म्हणजे आले 4. म्हणजे 4 लिटर यामध्ये दूध वाढवावं लागणार आहे. तेव्हा त्यांचं गुणोत्तर जे आहे ते 24:5 होणार आहे. अशा पद्धतीने आज आपण गुणोत्तर आणि प्रमाण वरचे टोटल 45 प्रश्न पाहिलेत आणि गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये आता आपल्याला कोणतीही शंका राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कोणत्याही परीक्षेत प्रश्न आला तरी तो या प्रश्न प्रकारांपैकीच असणार आहे, गुणोत्तर प्रमाण या घटकावर आधारित. पुढील जो व्हिडिओ आहे आपला त्यामध्ये आपण पाहणार आहोत वेग, वेळ आणि अंतर, की याच्यावर देखील स्कॉलरशिपमध्ये TETला देखील आणि पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, MPSC असेल, या सगळ्या परीक्षांमध्ये या घटकांवर प्रश्न विचारले जातातच. त्यामुळे याला सेपरेट करू नका की एक डाव्या कानाचा तज्ज्ञ आणि उजव्या कानाचा तज्ज्ञ डॉक्टर असा वेगळा नसतो. तर तो कानाचा तज्ज्ञ आहे तो कोणत्याही प्रकारचा कान पाहू शकतो. तसंच गणितातले हे घटक जे आहेत हे सगळ्या परीक्षांमध्ये कॉमन प्रश्न प्रकारे येतात, त्यामध्ये वेगळेपणा करायची कोणतीही गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये वेग, वेळ आणि अंतर यावरील सर्व प्रश्न प्रकार पाहण्यासाठी. तोपर्यंत छान राहा, अभ्यास करा. धन्यवाद.